मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. पोलिसांकडून आंदोलनाला आणखी 1 दिवसाची परवानगी. मुंबईत आजही मराठा आंदोलकांची गर्दी. सीएसएमटी परिसरात आंदोलकांनी रस्ता अडवला. रस्त्यावर झोपून गाड्या अडवल्यानं वाहतूक कोंडी. मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक. अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलावली बैठक. जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात होणार खलबतं. नागपुरातील ओबीसी साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भात टोपे शरद पवारांशी चर्चा करणार. राजेश टोपेंनी शरद पवारांची भेटीसाठी वेळ मागितल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार मनोज जरांगेंची भेट घेणार का याकडे लक्ष. गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे सहकुटुंब दरेगावात. शिंदेंचा दरेगावात 2 दिवसांचा मुक्काम. वैभव खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपात प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण नितेश राणेंच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश. राज ठाकरेंनी मनसेतून केलं होतं बडतर्फ. आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. आजचा मेगा ब्लॉक रेल्वे प्रशासनाकडून रद्द. गणेशोत्सव आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय. महिला आरटीओ अधिकाऱ्यानं दिला एजंटला चोप. बुलढाणा आरटीओ कार्यालय परिसरातील घटना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्याच्या शिक्रापुरात सातारा शहर पोलिसांवर हल्ला. अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीचा हल्ला. हल्लेखोराचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर. भिवंडीत खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शीर आढळल्यानं खळबळ. मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती. 5 दिवसांच्या बाप्पाचं आज विसर्जन. पालिकेकडून ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सोय, तर घरोघरी गौराईंचंही आगमन. प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन. वयाच्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन. कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी.